महेश किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण रेस्टॉरंट स्टाईल जीरा राईस व दाल तडका करणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य: जीरा राईससाठी 2 वाट्या दिल्ली राईस स्वच्छ धुवून अर्धा ते पाऊण तास भिजत ठेवलेला होता। 1 चमचा जिरं, दाल तडक्यासाठी पाव वाटी तुरीची डाळ, 2 चमचे मूग डाळ व 2 चमचे मसूर डाळ स्वच्छ धुवून 10 ते 15 मिनिटं भिजत ठेवली होती। एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। एक छोटा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे। अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा हिंग, तडक्यासाठी 1 चमचा काश्मीरी मिरची घेतलेली आहे। काही बेडगी मिरची, 10 ते 12 कढीपत्त्याची पानं हाताने तोडून घेतलेली आहेत। 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत। 1 चमचा जिरं व चवीनुसार मीठ। दाल तडक्यासाठी कुकरमध्ये 2 चमचे तेल गरम केलेलं आहे। यात घेतलेले 1 चमचा जिरापैकी अर्धा चमचा जिरं घालून घेऊ। जिरं व्यवस्थित तडतडलं की बारीक चिरलेला कांदा घालू व कांदा ट्रान्सपरंट होईस्तोपर्यंत परतून कांदा व्यवस्थित ट्रान्सपरंट झालेला आहे। यात टोमॅटो घालू व टोमॅटो 2 ते 3 मिनिटं मऊ होईस्तोपर्यंत परतून घेऊ। टोमॅटो व्यवस्थित शिजलेला आहे। यात घेतलेलं हिंग व हळद घालू। त्याचसोबत धुतलेली डाळ पण घालू व 2 मिनिट परतून घेऊ। डाळ परतून झालेली आहे। यात मी 2 वाट्या पाणी घालणार आहे व झाकण लावून घेणार आहे व डाळ पूर्णपणे शिजस्तोपर्यंत शिजवून घेणार आहे किंवा मध्यम ते मंद आचेवर 3 ते 4 शिट्ट्या होईस्तोपर्यंत शिजवून घेणार आहे। ती शिजलेली आहे। घोटून घेऊ। घोटलेली डाळ एका पातेल्यात काढलेली आहे। यात मी गरजेनुसार गरम पाणी घालणार आहे। व्यवस्थित उकळी आलेली आहे। यात मी चवीनुसार मीठ घालणार आहे। मीठ घातल्यानंतर पुन्हा एक उकळी काढून घ्यायची आहे। तडका देण्यासाठी एका फोडणी पात्रात 4 ते 5 चमचे तेल तापत ठेवलेलं आहे। यात घेतलेला 1 चमचा जिरं घालू। जिरं व्यवस्थित तडतडलं की बारीक चिरलेली लसूण घालू व गोल्डन ब्राऊन होईस्तोपर्यंत परतून घेऊ। लसूण व्यवस्थित गोल्डन ब्राऊन झालेली आहे। यात घेतलेला कढीपत्ता व काश्मीरी मिरची घालू व हे देखील थोडंसं तळून घेऊ। मिरची व कढीपत्ता व्यवस्थित तळला गेलेला आहे। गॅस बंद करून यात घेतलेली काश्मीरी मिरची पावडर घालू व हा गरमागरम तडका उकळत्या डाळीवर घालू व झाकून ठेवून एक 5 मिनिटांनी सर्व करू, जेणेकरून घातलेला तडका डाळीत मुरेल। जीरा राईस करण्यासाठी गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे। कढईत 2 ते 3 चमचे तेल घालणार आहोत। तेल व्यवस्थित तापलेलं आहे। यात घेतलेला 1 मोठा चमचा जिरं घालू। जिरं व्यवस्थित तडतडलं की यात आपल्याला धुवून व निथळून घेतलेले तांदूळ घालायचे आहेत व 2 मिनिटं परतून घेणार आहोत। तांदूळ हलक्या हाताने परतून घेतलेले आहेत। यात मी 4 वाट्या गरम पाणी घालणार आहे व यात चवीनुसार मीठ घालणार आहे व एकदा हलक्या हाताने ढवळून घेणार आहे। तांदूळातलं निम्म पाणी आटलेलं आहे। ह्याच्यावर मी झाकण ठेवून कढईखाली तवा ठेवणार आहे व गॅस मंद करून 10 ते 15 मिनिटं
तांदूळ शिजेस्तोपर्यंत शिजवून घेणार आहे. व्यवस्थित शिजलेला आहे. गॅस बंद करून याच्यावर झाकण ठेवू व 10 ते 15 मिनिटांनी सर्व करू. रेस्टॉरंट स्टाईल जीरा राईस व दाल तडका तयार आहे. Please do like, share and subscribe my channel and also do give it a try. Thanks for watching.